नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बी.कॉम भाग 1 सेमिस्टर 2 प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग विपणनाची तत्त्वे या विषयामध्ये आपण तिसऱ्या युनिटमध्ये डिस्ट्रीब्युशन वितरण याचा अभ्यास करतोय. याच्यामध्ये आपण वितरण मार्गाचा अभ्यास केलेला आहे. आज आपण फिजिकल डिस्ट्रीब्युशन म्हणजे भौतिक वितरण त्याची संकल्पना आणि वैशिष्ट्ये याचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला त्याची संकल्पना लक्षात घेऊया. भौतिक वितरण म्हणजे वस्तूचे ग्राहकांना त्यांच्या मागणीप्रमाणे करावे लागणारे वाटप होय. म्हणजे उत्पादन ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणापासून तो माल आणून तो ग्राहकापर्यंत पोहोचवणं ह्याला फिजिकल डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. याच्यामध्ये दोन प्रकारचे डिस्ट्रीब्युशन असतं. म्हणजे एक तुम्हाला प्रत्यक्ष वस्तू ताब्यात देणं, दुसरं त्याचे मालकी हक्काचे कागदपत्र देणं. आता किरकोळ ज्या काही किराणा भोसरी वगैरे असतात त्याच्या मालकी हक्काचा काही विषय येत नाही, त्याचा ताबाच म्हणजे मालकी. पण जे काही महत्त्वाचे फ्रीज आहे, टी व्ही आहे, मोटरसायकल याचे मालकी हक्काचे कागदपत्रसुद्धा महत्त्वाचे असतात. भौतिक वितरण हा विपणन परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे, तसेच विपणन मिश्रणाचा एक प्रमुख घटक आहे. भौतिक वितरणामध्ये उत्पादकांना उत्पादनापासून ते ग्राहकापर्यंत सर्व वस्तू पाठवण्यासंदर्भातील सर्व क्रियांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. साधारणतः ह्या क्रिया कोणत्या असतात तर वाहतूक, गोदाम, संग्रहण, सामुग्री हाताळणी, नियंत्रण, ऑर्डर प्रक्रिया, बाजारपेठेचं पूर्वानुमान, बांधणी असेल, यंत्रसामुग्री व संग्रहणाचे स्थान, ग्राहक सेवा इत्यादी. विपणन प्रक्रियेच्या एकूण कृती आणि हालचालीमध्ये सुमारे 50% कृती व हालचाली वितरण विषयक असतात. जसं माणसाच्या शरीरामध्ये त्याची हाडं आणि स्नायू, रक्तवाहिन्या 50% ह्या पायात असतात. मांडीपासून खालचा जो भाग आहे त्याच्यात 50% असतात आणि उर्वरित शरीरामध्ये 50% असतात. तसं विपणनामध्ये 50% ज्या काही कार्यकृती आहेत ह्या वितरणाच्या संदर्भात, वस्तू उत्पादकापासून ग्राहकापर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भात असतात. तसेच संपूर्ण विपणन अंदाजपत्रकापैकी जवळजवळ अर्धा भाग वितरण प्रक्रियेशी संबंधित असतो. म्हणजे जे बजेट 100 रुपये असेल तर त्यातलं 50 रुपये बजेट हे वितरणासाठी खर्च करावं लागतं. त्यामुळे वितरण व्यवस्थेकडं जाणीवपूर्वक चांगल्या पद्धतीने लक्ष देणं हे आवश्यक आहे. आता भौतिक वितरण हे जे वस्तू वितरणाचं एक शास्त्र आहे. आता शास्त्र का म्हटलेलं आहे तर सिस्टमॅटिकरित्या त्याची वाहतूक असेल, त्याचं संग्रहण असेल, त्याची भरणी उतरणी असेल, ती वस्तू त्या ठिकाणी पोच करणं असेल, हे सगळं सिस्टमॅटिकरित्या आपल्याला करावं लागतं. मग कोणतीही गोष्ट जर आपण सिस्टमॅटिक करत असेल तर दिस इज कॉल्ड सायन्स. त्याला सायन्स असं म्हणतात. वितरणाच्या साहाय्याने वस्तूला मागणी असलेल्या ठिकाणी योग्य प्रमाणात योग्य वेळेला वस्तू पुरवल्या जातात. मग योग्य व्यक्तीला किंमत वगैरे ते त्याच्यात भाग आला. वस्तूचा प्रकार आणि ग्राहकांचं समाधान हे दोन घटक या ठिकाणी महत्त्वाचे. वस्तूचा प्रकार कसा आहे, नाशवंत वस्तू आहे, टिकाऊ वस्तू आहे, हे टिकाऊ उत्पादनाच्या संदर्भातलं, त्याच्या क्वालिटीच्या संदर्भातला विषय आल्या, त्याच्या हलकी असेल, अवजड असेल, आकारानं लहान असेल, मोठी असेल, हा सर्व भाग आहे. आणि ग्राहकांचं समाधान, ग्राहकाच्या अपेक्षा काय आहे, गरजा काय आहेत, इच्छा काय आहेत, आवड निवड काय आहे, फॅशन काय, हे सगळं लक्षात घेऊन, त्याची मानसिक स्थिती, आर्थिक स्थिती लक्षात घेऊन, सामाजिक स्थान लक्षात घेऊन त्याला समाधान मिळेल या दृष्टिकोनातून वितरणाची व्यवस्था करावी लागते. वस्तू उत्पादित झाल्यानंतर त्या त्वरित ग्राहकांना उपयोगासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुसंगत आणि वेगवान वितरण पद्धती विकसित करावी लागते. वस्तू उत्पादित झाली की त्याचा उपभोग असेल, उपयोग असेल, वापर असेल, हा जेवढ्या त्वरित होईल तेवढ्या त्या वस्तूमधला नाविन्यपणा त्या ग्राहकाला उपभोगायला मिळतो, वापरायला मिळतो, उपयोगाला मिळतो. आता अशी जी वितरण पद्धती आहे ही सर्व दृष्टीनं सक्षम आणि यशस्वी करण्यासाठी उत्पादक कंपन्या नियोजन करतात, व्यूहरचना तयार करतात, स्ट्रॅटर्जी प्लॅनिंग करतात. भौतिक वितरणाचे दोन मुख्य व व्यापक उद्दिष्टे असतात. एक म्हणजे
ग्राहकांना समाधानी करणे आणि दुसरे म्हणजे नफा मिळवणे. समाधानी ग्राहक ही कंपनीची सर्वात मोठी मालमत्ता आहे. कमीत कमी खर्चात योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य किमतीला वस्तू व सेवा उपलब्ध करून देऊन ग्राहकांना समाधान मिळवून देता येते. म्हणजे पहिलं उद्दिष्ट तुम्हाला योग्य ठिकाणी, कमी खर्चात, योग्य वेळेला, योग्य प्रमाणात, योग्य किमतीला वस्तू आणि सेवा उपलब्ध करून दिलं की ग्राहकाचं समाधान होतं. तुमचं पहिलं वितरणाचं उद्दिष्ट साध्य होतं. वेगवान आणि खात्रीशीर वितरण व्यवस्था ग्राहक समाधानात वाढ करू शकते. कंपनी वस्तूच्या किमती कमी ठेवून चांगल्या सेवेद्वारे अतिरिक्त ग्राहकांना देखील आकर्षित करू शकते. त्यामधून अधिक नफा मिळवू शकते. म्हणजे दुसरं वितरणाचं उद्दिष्ट नफा मिळवणं या ठिकाणी साध्य होऊ शकतं. आता यासाठी मात्र भौतिक वितरण व्यवस्थेची कार्यक्षमता आणि परिणामकारकता सुधारणं गरजेचं आहे. भौतिक वितरणाद्वारे ग्राहकांना अधिक चांगली सेवा दिली जाते आणि वस्तूचा पुरवठा केला जातो. साहजिकच वस्तूंची त्वरित विक्री घडवून येते. भौतिक वितरणाद्वारे कोणकोणत्या ठिकाणी, कोणकोणत्या मार्गाने, कोणत्या व किती वस्तूंचा पुरवठा करावा याचं नियोजन करून त्याप्रमाणे वाटप केलं जातं. त्यामुळे कमीत कमी खर्चात वितरणाचं कार्य पूर्ण होतं. ग्राहकांना तत्पर सेवा पुरवल्या जातात. वाटप व्यवस्थेत दोष राहणार नाहीत याची काळजी घेतली जाते. त्यामुळे स्पर्धकावर मात करता येते. याची व्याख्या आपण लक्षात घेऊया. भौतिक वितरण म्हणजे सामुग्री आणि अंतिम वस्तूचे त्याच्या उगमस्थानापासून, निर्मिती स्थानापासून उपभोग्य स्थानापर्यंत जाणाऱ्या प्रवाहाचे नियोजन करणं, त्याची अंमलबजावणी करणं, त्याचं नियंत्रण करून ग्राहकांच्या गरजा भागवणं आणि नफा मिळवणं. व्याख्येमधून क्लिअर कट या ठिकाणी आपल्याला अर्थबोध होतोय. जे मगाशी आपण 2 उद्दिष्ट बघितली त्या 2 उद्दिष्टांची पूर्तता या ठिकाणी होते. वस्तूची निर्मिती का झाली तर त्याचा उपभोग व्हावा, वापर व्हावा, उपयोग व्हावा, ग्राहकांच्या गरजांचं समाधान व्हावं, गरजांची पूर्तता व्हावी हे असतं. आणि मग हे करत असताना त्यासाठी 4 पैसे नफा म्हणून कमवले उत्पादकाला तर आपल्याला वाईट वाटायची गरज नाही. पण ही सर्व व्यवस्था भौतिक वितरणामध्ये चांगल्या पद्धतीनं, कार्यक्षमपणे, परिणामकारकपणे पार पाडली जाते. भौतिक वितरणामध्ये वस्तूचा प्रत्यक्ष प्रवाहाचं व्यवस्थापन केलं जातं. त्यासाठी प्रवाह पद्धतीची स्थापना व प्रत्यक्ष क्रिया पार पाडली जाते. आता प्रवाह म्हणले तुम्हाला वेगळा. प्रवाह म्हणजे एक मार्ग, सोर्स असतो, तो फ्लो असतो. जसा नदीच्या पाण्याचा फ्लो असतो तसा उत्पादकापासून ग्राहकापर्यंत वस्तूचा येणारा तो फ्लो असतो. आणि ही सतत चालू असतं. म्हणजे उत्पादन ठिकाणापासून उपभोग्य ठिकाणापर्यंत केली जाणारी वस्तूची प्रत्यक्ष वाटपाची व्यवस्था म्हणजे वितरण व्यवस्था. तर थोडीशी वैशिष्ट्ये आपण लक्षात घेऊया. भौतिक वितरण हे अंतिम ग्राहकांना वस्तू वितरित करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व एकूण क्रियांशी संबंधित असतं. भौतिक वितरणामध्ये उत्पादक आणि विक्रेते या 2 मुख्य घटकांचा समावेश त्याच्यामध्ये असतो. कारण हेच ती सगळी प्रोसेस पूर्ण करत असतात. उत्पादन झालेल्या ठिकाणापासून उत्पादक आणि तिथून पुढे विक्रेता ग्राहकापर्यंत ते सर्व पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो. मग त्याच्यामध्ये वाहतूक व्यवस्था असेल, मालसाठा नियंत्रण असेल, सामुग्री असेल, व्यवस्थापन असेल, हे देखील घटक महत्त्वाचे ठरतात. आणि या घटकांची कार्ये अत्यंत प्रभावीपणे आणि काळजीपूर्वक तसेच आवश्यकतेनुसार पार पाडली पाहिजे. उगीचच भरमसाठ नेऊन वस्तू टाकायच्या नाहीत. किती आवश्यकता आहे, गरज किती आहेत, किती विकल्या जाऊ शकतात, त्या ठिकाणी ग्राहक किती उपलब्ध आहेत, वस्तू किती विक्री होऊ शकते, हे सर्व अंदाजित करून, नियोजन करून तेवढ्या वस्तू त्या ठिकाणी पोच करायच्या आहेत. त्या दृष्टीने उत्पादकांना भौतिक वितरणाची वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था निर्माण करावी लागते. मग काही मुद्द्याच्या आधारे आपण त्याची वैशिष्ट्ये लक्षात घेऊया. पहिला मुद्दा आहे तो उपयोगितांची निर्मिती. आपल्याला माहीत आहे उपयोगिता वेगवेगळ्या प्रकारचे असतात. स्थळ, काळ, व्यक्ती, स्वामित्व वगैरे.
मग भौतिक वितरणामुळे ग्राहकांना ज्यावेळी वस्तू आणि सेवांची आवश्यकता असते त्या वेळेला वस्तू पुरवली जाते, म्हणजे वेळ उपयोगिता, समय उपयोगिता आहे. तसेच हव्या त्या ठिकाणी पुरवठा केल्यामुळे स्थळ उपयोगिता, ठिकाण उपयोगिता उपयोग होते. ग्राहकांना वस्तू सेवा खरेदी करण्यासाठी अधिक सुलभता आणि स्वातंत्र्य असते. मोठ्या प्रमाणावर वस्तूंची उपलब्धता सर्व वेळी केल्यामुळे ग्राहकांना आणि विक्रेत्यांना चांगली मदत या ठिकाणी होऊ शकते. सर्व हितसंबंधितांचा सहभाग. कोण हितसंबंधित असतात ते? तर त्याच्यामध्ये उत्पादक आहेत, विक्रेते आहेत, किरकोळ व्यापारी आहेत, घाऊक व्यापारी आहेत, अभिकर्ते आहेत, दलाल आहेत, गोदामाचे मालक आहेत, बँकर्स आहेत, विमा प्रतिनिधी आहेत, वाहतूकदार आहेत, संदेशवहन व्यवस्था करणारे आहेत, पुरवठादार आहेत, कच्च्या मालाचे वगैरे सामुग्रीचे पुरवठा करणारे इत्यादी अनेक हितसंबंधीचा सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये असतो. हे सर्व घटक भौतिक वितरणाचा प्रभाव सुलभ करण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्यामुळेच उत्पादकाकडून ग्राहकापर्यंत वस्तू आणि सेवांचा पुरवठा करणं अत्यंत सोपं होत असतं. तिसरा वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलं जाते सत्वर समाधान. ग्राहकांच्या सर्व गरजांचं सत्वर समाधान होतं. कोणत्याही वस्तू अगर सेवा यांची गरज निर्माण झाली की त्याला त्वरित पुरवठा केला जातो. त्यानं मागितल्या क्षणी त्याला वस्तूचा पुरवठा होतो. ग्राहकांना सदर वस्तू आणि सेवांचा वापर, उपभोग सुद्धा घेता येतो. साहजिकच त्यांच्या समाधानामध्ये वाढ होऊन त्यांचं राहणीमान सुद्धा सुधारल्याशिवाय राहत नाही. विविध क्रिया हे वैशिष्ट्य सांगितलं. कोणत्या कोणत्या क्रिया याच्यामध्ये असतात? तर अंतिम वस्तूचं एकत्रीकरण करणं, त्याचं ग्रेडिंग करणं, वर्गीकरण करणं, त्याच्यावर आवश्यक असेल तर प्रक्रिया करणं, त्याचं पॅकिंग करणं, साठवणूक करणं, त्याची क्रमवारी लावणं, वाहतूक करणं, स्थानांतर करणं, त्याचं तपासणी करणं, देखभाल करणं, संग्रहण करणं, त्याचा विमा उतरवणं, म्हणजे अशा अनेक क्रियांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. याशिवाय नियंत्रण आणि ग्राहक सेवा ह्याही महत्त्वाच्या त्या ठिकाणी समाविष्ट होतात. ऑर्डर स्वीकारणं आणि त्याप्रमाणे वस्तू निवडणं आणि वाहतुकीद्वारे योग्य ठिकाणी पाठवणं या क्रिया देखील याच्यामध्ये कराव्या लागतात. म्हणजे अशा असंख्य विविध क्रिया भौतिक वितरणामध्ये. म्हणून तर म्हणले की एकूण कृती आणि हालचालीच्या 50% कृती हालचाली केवळ विपणनातल्या वितरणामध्ये होतं. खर्चामध्ये कपात. तुमचं जर प्लॅनिंग परफेक्ट असेल, तुमचे जर भौतिक वितरण फिजिकल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम स्ट्रॉंग असेल तर अनावश्यक खर्च टळतो. योग्य नियोजन त्याचं व्यवस्थापन करायला पाहिजे. प्रमाणापेक्षा जास्त वस्तू पाठवायच्या आहेत, प्रमाणापेक्षा कमी वस्तू पाठवायचं नाहीत. वाहतुकीचं योग्य साधन निवडायचं, त्याची भरणी उतरणी व्यवस्थित करायची, तुटफूट नासधूस होणार नाही. वाहतुकीमध्ये साठवणुकीमध्ये त्याचा कोणताही अपव्यय होणार नाही याची दक्षता घेतली की आपोआप तुमचं नुकसान कमी होतं. कारण या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातूनच नुकसान होत असतं. विक्रीमध्ये वाढ. भौतिक वितरणाचं हे तर अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला वितरणाद्वारे मागणीप्रमाणे मागणीच्या ठिकाणी वस्तू वेळेवर आणि योग्य प्रमाणामध्ये पुरवठा करायचे आहेत आणि ते केले की आपोआप विक्री होते. वस्तू पुरवठा या ठिकाणी, मागणी त्या ठिकाणी. विक्री तिकडं होणार असते, वस्तू तुम्ही इकडं पाठवल्यात. हे मिस प्लॅनिंग चालणार नाही. त्यामुळे विक्रीत वाढ करायची असेल तर फिजिकल डिस्ट्रीब्युशन स्ट्रॉंग पाहिजे. निर्णायक भूमिका. कोणत्याही वस्तूच्या एकूण विक्रीमध्ये भौतिक वितरणाची भूमिका जी असते ती अत्यंत निर्णायक असते. योग्य वितरण प्रणाली निर्माण करून उत्पादक कंपनी ग्राहकांना अतिरिक्त लाभ मिळवून देऊ शकतात. जेव्हा ग्राहकांची मागणी नियमितपणे आणि वाजवी किमतीवर आधारित असते तेव्हा मोठ्या प्रमाणावर भौतिक वितरणावरती त्यांना अवलंबून राहावं लागतं. भौतिक वितरण हे व्यवसायाच्या वाढीचं आणि अस्तित्वाचं एक महत्त्वाचं साधन देखील मानलं जातं. संदेशवहन एक वैशिष्ट्य सांगितलं जातं. वस्तू व सेवा यांचे ग्राहकांना वाटप होण्यापूर्वी आणि वाटप झाल्यानंतर निरनिराळ्या प्रकारची माहिती वितरकाकडून ग्राहकाकडे आणि तसंच ग्राहकाकडून वितरकाकडे संक्रमित होत असते. म्हणजे ग्राहक वितरकाला काही सांगत असतो, वितरक ग्राहकाला काही सांगत असतो आणि या दृष्टिकोनातून संदेशवहन व्यवस्था
वितरणाच्या माध्यमातून निर्माण होत असते. म्हणजे आधुनिक काळामध्ये संदेशवहनासाठी अत्याधुनिक साधनं उपलब्ध झालेली असून सुद्धा संपर्क साधून वितरण व्यवस्था प्रभावी बनवणं सुलभ झालं आहे. स्पर्धकावर मात. भौतिक वितरणाद्वारे त्वरित वस्तू आणि सेवा पुरवल्या जातात. वस्तूची पाठवणी वेळेवर आणि जलद गतीने केली जाते. वाटपामध्ये चुका होणार नाहीत याची पुरेपूर दक्षता घेतली जाते. त्यामुळं ग्राहकांना हव्या त्या वस्तू हव्या त्या वेळी हव्या त्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतात. त्यामुळे त्या ठिकाणी स्पर्धकापेक्षा त्वरित सेवा दिल्यामुळं त्यांच्यापेक्षा कंपनी वरचढ ठरू शकते. स्पर्धकाकडे ग्राहकाला जायचा प्रश्नच निर्माण होत नाही. स्पर्धकाच्या पेक्षा आपल्या वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवणं देखील महत्त्वाचं ठरतं. आणि शेवटचं वैशिष्ट्य सांगितलं जातं लवचिकता. भौतिक वितरण ही नैसर्गिकरित्या लवचिक स्वरूपाची रचना असते. वस्तू कशी वितरित केली जाणार आहे ते अनेक घटकावर अवलंबून असते. त्यामुळे वितरणाचा निर्णय हा त्या उत्पादक कंपनीचा वैयक्तिक निर्णय असतो आणि मुख्यत्वे करून उत्पादनाच्या स्वरूपावर देखील तो अवलंबून असतो. व्यवस्थापन तत्त्वज्ञान, व्यवसायाची आर्थिक आणि मानवी क्षमता, वस्तूची गुणवत्ता, सहाय्यक सेवांची संख्या, वस्तूंची मागणी, सरकारी नियम व निर्बंध इत्यादी घटक त्याच्यावर प्रभाव टाकत असतात. प्रत्येक उत्पादक कंपनी त्याच्या वितरण नेटवर्कची आवश्यकता आणि बाह्य पर्यावरणाच्या प्रभावानुसार भौतिक वितरण व्यवस्था निर्माण करीत असते. तसेच गरजेप्रमाणे त्यामध्ये बदलसुद्धा घडवून आणू शकते. म्हणून लवचिकता एक भौतिक वितरणाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. आता या वैशिष्ट्याशिवाय सुद्धा ग्राहक सेवेचे निर्धारण असेल, उत्पादन प्रवाह अखंडित राखणे असेल, किमान भांडवलामध्ये व्यवसाय, स्वतःची अशी बाजारपेठ, किमतीमध्ये स्थैर्य, सेवा सुधारणा अशी सुद्धा वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगता येतील. विद्यार्थी मित्रांनो, भौतिक वितरण हे एक अतिशय महत्त्वाचं असं एक कार्य या वितरण व्यवस्थेमध्ये विपणन व्यवस्थेमध्ये केलं जातं आणि त्यामार्फत वस्तू ज्या ठिकाणी निर्माण झाली, उत्पादित झाली, त्यापासून ते ज्या ठिकाणी त्याचा उपयोग होणार आहे, उपभोग होणार आहे, वापर होणार आहे, म्हणजे त्या ग्राहकापर्यंत ती पोहोचण्याची जी व्यवस्था असते त्याला भौतिक वितरण असं म्हटलं जातं. आणि आजकाल एवढ्या संदेशवहन वाहतूक व्यवस्था चांगल्या पद्धती निर्माण होऊन सुद्धा ही वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी वेगळ्या दृष्टिकोनातून किंवा स्वतंत्ररित्या त्याचा विचार करावा लागतो. हे वेगळं सांगण्याची या ठिकाणी गरज भासत नाही. तुम्ही हे माझं व्याख्यान शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.